तुमचा चेहरा खूप कोरडा पडला असेल, अजिबातच तुमच्या चेहऱ्यावरती उजळपणा नाही, तेज नाहीये, तुमचा चेहरा अतिशय डल, ड्राय, डिहायड्रेटेड आणि खूप सुकलेला दिसत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. मी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तो एक लाईक तर बनता या. या व्हिडिओमध्ये मी सगळे घरगुती प्रोडक्ट्स वापरलेले आहेत. आता ज्या लोकांना असं वाटते की घरगुती प्रोडक्ट्स काही काम नाही करत, तुम्ही अजून खूप पिढ्या मागायत. ठीक आहे, घरगुती प्रोडक्ट्स वरदान आहे, वरदान आपलं किचन म्हणजे खरोखर. आणि एकही रुपये तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची काहीच गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी असं म्हणेन की व्यवस्थित ट्राय करा, कन्सिस्टन्सी ठेवा. 1 महिना तुम्ही रेग्युलर ट्राय केला ना, रिझल्ट्स अप्रतिम मिळतील तुम्हाला आणि तुम्ही स्वतः माझ्या चॅनलवरती येऊन रिझल्ट सांगाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फेस वॉश. आता फेस वॉशसाठी तुम्हाला कच्चं दूध वापरायचं आहे, रॉ मिल्क म्हणतात. तर आता दुधाचे इतके फायदे आहेत की आपल्या आयुर्वेदामध्ये कच्च्या दुधाला किंवा हळद, बेसन या सगळ्या गोष्टींना इतकं महत्त्व दिलेलं आहे ना, आणि आपण या सगळ्या गोष्टी सोडून नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहोत. सगळ्या गोष्टी घरात आहेत, फक्त वापरायची फुरसत आहे, दॅट्स इट. तर कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे, थोडासा कापूस घ्या, तो दुधात घालून छानपैकी टॅप करायचं, संपूर्ण चेहऱ्याला तुमचा पुसून घ्या. जर शक्य असेल तर लावून नाही 2 मिनिटं थांबा, कारण कसं आहे, ज्या नैसर्गिक गोष्टी असतात ना त्यांना वर्क करायला, काम करायला थोडासा वेळ लागतो. त्या आपल्या केमिकल प्रॉडक्टसारखं लगेच 1 मिनिट फेस वॉश केला आणि त्यानंतर सगळी धूळ निघून गेली, चेहरा अतिशय क्लीन झाला, असं होत नसतं. थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे 2-3 मिनिटं तसंच राहू द्या आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवा किंवा ओल्या कापड्याने पुसून घेतला तरी काही हरकत नाही. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सगळी धूळ, डस्ट जे काही तुमच्या चेहऱ्यावरती आहे पूर्णपणे निघून जातात आणि तुमचा चेहरा खूप जास्त मऊ होतो, एकदम सॉफ्ट होतो आणि अजिबात ड्राय होत नाही. शक्यतो आपण काय करतो, थोडेसे बाजारातले आपण फेस वॉश खूप स्ट्रॉंग असतात आणि सगळं जे आपलं तेल असतं ना, नैसर्गिक तेल स्किनमधलं, ते खेचून घेतात आणि आपली त्वचा एकदम कोरडी पडून जाते. तर या गोष्टी अजिबात होणार नाही. जे नैसर्गिक तेल आहे आपल्या चेहऱ्याचं, आपल्या त्वचेचं, ते तसंच टिकून राहतं, पण धूळ मात्र नक्की निघून जाते. त्यामुळे हा फेस वॉश तुम्ही दररोज वापरायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्क्रबिंग. आता स्क्रबिंगचे खूप फायदे आहेत, पण योग्य पद्धतीने स्क्रब वापरला पाहिजे. आठवड्यातून 2-3 वेळा लोक स्क्रब वापरतात, इतकी गरज नसते आपल्या स्किनला. खरोखर सांगते मी, जी लोक तुम्हाला सांगतायत ना की आठवड्यातून 2-3 वेळा वापरा, 2-3 वेळा वापरा, इतका स्क्रब वापरायचा नसतो. मीही या चुका करून बसले म्हणून तुम्हाला सांगते. जर तुम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करत असाल धुळीमध्ये, बाहेर उन्हामध्ये, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त 2दा वापरलात तर काही हरकत नाही. पण जर तुम्ही घरी असाल, तुमचं काम थोडंफार घरून असेल, जास्त तुम्ही उन्हात वगैरे फिरत नसाल, तर आठवड्यातून 1दा इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळा अजिबात वापरू नका, कारण जास्त घर्षण झाल्यामुळे ना थोड्या वेळानंतर अतिशय त्वचा कोरडी पडते आणि ती कालांतराने खूप काळवंटते. त्यामुळे जास्त वापरायचं नाही, आठवड्यातून 1दा बास आहे. आता स्क्रबसाठी तुम्हाला काय करायचं आहे, घ्यायचं आहे मध, हनी, आणि त्यामध्ये ग्राइंडेड शुगर घालायचे, म्हणजे पिसलेली साखर, पिठी साखर आपल्या भाषेत. तर पिठी साखर त्यामध्ये घाला. साखरेचे कण खूप मोठे अजिबात ठेवू नका, नाहीतर ते इतकं ते मोठे दाणे असतात ना, त्याने आपल्या चेहऱ्यावरती इजा व्हायची शक्यता आहे, ब्रेकआउट्स वगैरे होतात. त्यामुळे इतकी जास्त मोठी साखर घेऊ नका, थोडेसे पिसूनच घ्या साखर. मध घ्यायचा, त्यामध्ये साखर घालायची आणि सगळ्यात मस्त इन्ग्रेडियंट तो म्हणजे लिंबू. 2 ते 3 थेंब लिंबूचे घालायचे. आता लिंबू कधीच डायरेक्ट चेहऱ्यावरती लावायचा नाही, त्यामध्ये ॲसिड्स असतात, तुमच्या चेहऱ्याची आग होऊ शकते. त्यामुळे अजिबात वापरू नका. कधी पण लिंबू सारखे ॲसिडिक जेव्हा आपण फ्रूट्स वापरतो ना स्किनसाठी, तेव्हा त्याला अगोदर न्यूट्रल किंवा डायल्यूट करावं लागतं आणि मग त्यानंतर वापरायचं. मग घ्यायचं मध, त्यामध्ये घालायची पिठी साखर, थोडासा लिंबाचा रस. जर तुम्हाला सूट होत असेल तर घाला, जर तुमची स्किन खूप ॲक्ने प्रोन किंवा सेन्सिटिव्ह असेल तर अजिबात वापरू नका. आणि त्यानंतर चिमूटभर हळद घालायची, सगळं मिक्स करा आणि 2 ते 3 मिनिटं बास आहे.
हळूवार पद्धतीने स्क्रब करायचा। त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने धुवून घ्या आणि स्क्रब व्यवस्थित वॉश ऑफ केल्यानंतर तुम्ही स्टीम घेऊ शकता, वाफ घेऊ शकता। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरने घ्या, अदरवाईज असं जसं मी घेता येतं छान पातेल्यात पाणी गरम करायचं आणि आपली जुनी पद्धत वापरायची वाफ घेण्यासाठी। जर तुम्हाला वाफ घ्यायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही थोडंसं कोमट किंवा गरम पाण्याने चेहरा धुतलात काही हरकत नाही। वाफ घ्यायचा हेतू काय आहे की तुमच्या चेहऱ्याचे जे छिद्र आहेत ना ते थोडेसे मोकळे व्हायला पाहिजेत, जेणेकरून जी पुढची प्रोसिजर आहे ती जास्त इफेक्टिव्ह ठरेल। त्यासाठीच वाफ घ्यायची असते, बाकी काय त्यांना काय होत नसतं जास्त। तर वाफ नक्की घ्या जर पॉसिबल असेल तर। नेक्स्ट गोष्ट आहे ती म्हणजे फेस पॅक। हा ना बेस्ट फेस पॅक आहे, मी खरं सांगते। माझ्याकडे इतके मार्केटमधले प्रॉडक्ट्स आहेत ना, इतके ऑलमोस्ट जो ब्रँड ट्रेंडमध्ये आहे ना त्या सगळ्या ब्रँडचे मी मोस्टली जे जास्त सेल होतात ते प्रॉडक्ट्स वापरून बसलेले आहे। पण यात जो दम आहे ना, यात जी पॉवर आहे ती अजिबात मार्केटमधल्या प्रॉडक्ट्समध्ये नाही आहे, याची गॅरंटी खरोखर मी देते। आणि माझा हा सगळ्यात फेवरेट फेस मास्क आहे, तुम्ही फक्त आणि फक्त एकदा वापरून बघा। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे डाळीचं पीठ, जे सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं। डाळीचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये घालायची चिमूटभर हळद आणि जर पॉसिबल असेल तर ऑरेंज पील पावडर, म्हणजे जी संत्र्याची साल असते ना त्याची पावडर। आता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे जर तुमचा चेहरा काळवंडला असेल किंवा टॅनिंग असेल चेहऱ्यावरती, अनइव्हननेस असेल, म्हणजे इथं थोडंसं गोरं दिसते, इथं खूपच जास्त डार्क काळं दिसते, कुठेतरी काळं गोरं असं दिसतं ना चेहऱ्यावरती, अनइव्हननेस असतो, तर या सगळ्या गोष्टी ना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट होतात। त्यामुळे व्हिटॅमिन सीचा सोर्स असलेला ऑरेंज पील पावडर तुम्ही वापरू शकता जर असेल तर, नसेल तर काहीही हरकत नाही। साधं आपलं डाळीचं पीठ घ्यायचं, हळद घालायची त्यामध्ये आणि कच्चं दूध वापरा मिक्सिंगसाठी। जर तुमची त्वचा कोरडी असेल तर दूध आणि त्यामध्ये दुधाची साय घालायला अजिबात विसरायचं नाही। आणि जर तुमची त्वचा नॉर्मल किंवा ऑइली असेल तर तुम्ही दही वापरू शकता आणि किंवा गुलाब पाणी वापरलात तरी चालेल, मस्त रिझल्ट भेटतो। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही छान अशा मिक्स करा आणि चेहऱ्यावर मस्तपैकी लावायचं। एक 15 ते 20 मिनटं निवांत चिल मारायची आणि 15-20 मिनिटानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा। जो रिझल्ट मिळतो ना गाईज, तुम्ही स्वतः एकदा छान लावा आणि आरशात बघा, तुम्हाला रिझल्ट जाणवेल। आणि मी असं म्हणेन की हा जो फेस पॅक आहे ना तो तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळेला सुरुवातीला वापरू शकता। हळूहळू मग काय करायचं, 1 महिन्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2दा वापरा आणि त्यानंतर एकदा वापरला तरी काही हरकत नाही, घरगुती आहे, काही साईड इफेक्ट्स नाही आहे त्याचे। आणि मी खरोखर सांगते, एकदा फक्त 1 महिना वापरून बघा, याचे रिझल्ट्स अप्रतिम आहेत। आता फेस वॉश केल्यानंतरची जी गोष्ट आहे, जी स्टेप आहे ती म्हणजे टोनर वापरणं। आता टोनरसाठी पण मार्केटमधले महागडे प्रोडक्ट्स वापरायची अजिबात गरज नाही। एक तर तुम्ही काय करू शकता, गुलाब पाणी वापरू शकता टोनर म्हणून, काय नाही फक्त फवारायचं चेहऱ्यावरती, किंवा जर काय स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही नॉर्मल हाताने लावलात तरी काही होत नाही। उगाच त्या सेलिब्रिटी सांगतायत त्याने लावा म्हणून उगाच काहीतरी प्रोडक्ट्स विकत घ्यायचे आणि लावायचे असं अजिबात करू नका। एकतर गुलाब पाणी तुम्ही विकत घ्या किंवा डाबरचं खूप स्वस्त आहे, आय थिंक 80 रुपयाला काहीतरी खूप मोठी बॉटल येते, नाहीतर तुम्ही घरी पण बनवू शकता। गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात घालायचं, थोडंसं उकळायचं, दॅट्स इट, तयार आहे। त्यानंतर तुम्ही काकडीचा रस पण ॲज अ टोनर म्हणून वापरू शकता, खूप चांगले रिझल्ट्स आहेत, ते खूप 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 इफेक्टिव्ह आहे। त्यामुळे ते तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ व्यवस्थित लावायचं। आणि त्यानंतरची जी स्टेप आहे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। सगळं लॉक करायचं छान मॉइश्चरायझरने, त्याने तुमची स्किन खूप हायड्रेटेड राहते आणि दीर्घकाळापर्यंत छान मॉइश्चराइज नरिश्ड राहते। त्यामुळे तुमचा चेहरा फुटत नाही, कोरडा दिसत नाही, डल पडत नाही। आणि सगळ्यात शेवटची टिप म्हणजे भरपूर पाणी प्या, त्याने नॅचरली तुमची स्किन खूप जास्त हायड्रेट आणि ग्लोई राहते।